आज आजी स्पेशल रेसिपीज मधली पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपी आहे ह्या भाजीपासून. ह्याला आपण केळीचं बोंड किंवा केळफूल असं सुद्धा म्हणतो. यापासून आज अतिशय पौष्टिक आणि छानशी रेसिपी झटपट होणारी बनवणार आहे मी, आणि ती आहे केळफुलाच्या वड्या. चला बनवूयात केळफुलापासून सुंदरच्या वड्या. केळफुलाच्या खमंग वड्या बनवण्यासाठी केळफूल, 2 मध्यम आकाराचे कांदे, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, आलं, हळद, 5 मसाला, मीठ, धणे जिरा पावडर, बेसन, तांदळाची पिठी, किंचित खायचा सोडा आणि हिंग या सगळ्यांबरोबर बनवूया मस्तपैकी वड्या. त्यासाठी सगळ्यात आधी हे केळफूल साफ करायचं आहे. ते करत असताना हा असा पापुद्रा असतो प्लास्टिक सारखा, तो काढायचा आणि पोंग केसरचा एक लांब दांडा असतो, हा प्रत्येकातनं काढून घ्यायचा आणि साफ करायचं आहे. ही एकदा की फूल साफ झालं की काही भागानंतर तुम्ही याला साफ करू शकत नाही. अगदी बारीक असं बोंड राहतं, ते अशा पद्धतीत बारीक चिरून घ्यायचं आहे. हे साफ केलेल्या ज्या सगळ्या कळ्या आहेत या सुद्धा छानपैकी कापून घ्यायच्यात बारीक. यात प्रचंड प्रमाणात चीक असतं, त्यामुळे हे लगेचच काळं पडतं. त्यामुळे पटापट कापायचं आहे आणि ह्या सगळ्याला एकत्र करून त्यामध्ये तांदळाची पिठी ॲड करायची आहे, ज्यामुळे ह्या पिठीला ह्यातला सगळा जो चीक आहे तो चिकटतो. त्यामुळे त्याचं छान रगडून घ्यायचं आहे आणि ते रगडून झालं की मग त्यामध्ये गरम गरम पाणी घालायचं आहे आणि त्यातनं ह्या स्वच्छ धुवून काढायच्या आहेत, जेणेकरून त्या पिठाबरोबर हा जो चीक असतो अतिरिक्त तो सगळा निघून जातो. आणि मग ह्याला अशा पद्धतीत व्यवस्थित स्क्वीज करायचं आहे, मस्तपैकी दाबून घ्यायचं आहे, सगळं अतिरिक्त पाणी काढून घ्यायचं आहे. आता हे केळफूल अगदी स्वच्छ झालंय. यात 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून टाकायचे. त्यानंतर मिरची, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता हे सुद्धा बारीक चिरून ह्यात टाकायचं आहे. आणि मसाल्यांमध्ये हळद, धणे जिरा पावडर, 5 मसाला, मीठ, बेसन पावडर, कुरकुरीत व्हावे यासाठी थोडीशी तांदळाची पिठी आणि हिंग, थोडासा खायचा सोडा आणि 1 चमचीभर तेल टाकायचं आहे. मोहन म्हणून अगदी मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होतील आपल्या वड्या. एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित. एक पॅन ठेवायचं आहे गॅसवर गरम करत, आणि त्यानंतर आपलं जे हे मिक्सचर आहे यामध्ये आपल्याला बघायचं आहे कन्सिस्टन्सी कशी आहे. आता याचा छानपैकी गोळा करायचा आणि हा थापत जायचा या तेलावरती. गरम झालेलं आहे तेल, मस्तपैकी बघायचा चर्र आवाज येतोय. आणि अशा सगळ्या वड्या थापायच्या आहेत आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी आणि याला छानपैकी वाफ येऊ द्यायची. एकदा काय शिजल्या की झाकण काढून घ्यायचंय, परतवून घ्यायच्यात, तेल ओवाळायचे, मध्यम आचेवरती दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी कुरकुरीत अशा तळून घ्यायच्यात. कमीत कमी तेलामध्ये होणाऱ्या स्वादिष्ट, पौष्टिक आणि अगदी झक्कास अशा झणझणीत केळफुलाच्या वड्या तुम्ही भाकर, चपाती किंवा अशाच तोंडी लावायला खाऊ शकता. नक्की करून बघा आणि टेस्ट करूयात. आता ह्या वड्या कशा झाल्यात? अशा छान खुसखुशीत झाल्यात. सुंदर, मस्तच. वाव. तुम्ही या वड्या करून बघा आणि मला नक्की कळवा तुमच्या वड्या कशा होत आहेत ते. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.